मंडळी रामकृष्ण हरी नमस्कार. मी तुमचा मित्र विकास दरेकर. मंडळी आता आपण कुठं आले माहिती का मंडळी? हे पाहाच्या पाठीमागे ना भारताचं लास्ट आहे. याच्यानंतर होती भूतान बॉर्डर चालू होती. भूतानमध्ये आपण एंट्री करणार आहे. इथं मस्तपैकी सुंदर गेट आहे बघा. आणि फिलिंग एवढ्या जबरदस्त आहेत ना. आपण आता भूतानमध्ये सुद्धा एंट्री करतोय. भूतानमध्ये आतमध्ये आपण जाऊ शकतो. 5-10 किलोमीटर आतमध्ये एक हँगिंग ब्रिज आहे तिथं. तो एक पाहण्याचा प्रयत्न करू आपण. आणि इथं आलं ना तुम्ही बरं का, या बॉर्डरला म्हणजे अरुणाचल एक साईडला आणि एक साईडला भूतान असं राहतं. इथं आलं की तुमचं आधार कार्ड चेक करतात बरं का. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आधार कार्ड सगळ्यांनी दाखवायचं. गाडी असेल तर गाडीचं RC बुक आणि ड्रायव्हिंग लायसन अशा 2 गोष्टी पाहतात. इथं जमा करून घेतात. म्हणजे जमा करून म्हणजे झेरॉक्स वगैरे घेतात त्याची इथं. आणि ते झालं की मग आपल्याला एंट्री सोडतात. काही प्रॉब्लेम नाही, एकदम इझी आहे प्रोसेस. एकदम लोक पण कॉपरेटिव्ह आहेत, बेस्ट आहे. तिथं काय अडचण नाही. आता आपण याच्यानंतर बापा काय काय घेतलं हवी दादा तुमचं? काय नाही, फक्त पाहिलं, याचे नंबर लिहून घेतले. अच्छा, बघा. RC आणि ड्रायव्हिंग लायसन्सचे नंबर लिहून घेतले. हां. आणि आपल्याला एक नंबर दिला, 175 नंबर. बरं. येताना फक्त सांगायचं 175 नंबरची. हां हां म्हणजे आणि येताना सांगायचं, बाकी काय म्हणजे ते आपल्या नेपाळ बॉर्डरला जसं हिरवा कॉईन दिला होता ना, तसं इथे 175 नंबरचा. येताना सांगायचं. हां, ते सांगितलं की आपण इझी एंट्री करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे रिटर्न येताना आपण फक्त तो नंबर सांगायचा. त्यांच्या संग बघा काय सुंदर दिसतंय पाठीमागं आहे ना. हे बा इकडे आहे ना, इकडं काय 23 वाहिनी सशस्त्र सीमा बल असं आहे. आणि इकडे त्यांचं पाठीमागे बघा हे ना सशस्त्र सीमा दल, इथं राहायचं ऑफिस वगैरे त्यांचं. आणि चला आता मंडळी आपण आहे ना करूया तिकडे एंट्री. चला चला चला. आता तिथं बरं का पाठीमागं इंडियाचं गेट आणि इथं भूतानचे प्रवेशद्वार आहे बघा. आता इथं पाहू आपण काय आहे नेमकं. इथून कशी काय एंट्री होती आपली पलीकडं. इथं गेलं की गाड्यांचे नंबर वगैरे सगळ्या गोष्टी चेंज होणार बघा. हे बघा इकडं काउंटर एक आहे, रॉयल भूतान पोलीस. इकडं मेन गेट आहे नाही काय. हे पहा मंडळी, आता आपण करतोय भूतानमध्ये एंट्री. बाप्पू साहेबांच्या सोबत भूतानमध्ये. आणि आविदादा गेले तिकडं आधार कार्ड आणि लायसन अशा 2 गोष्टी मागतात. ते रॉयल भूतान पोलीस म्हणून आता त्यांची पलीकडे एंट्री. तिथं म्हणले शूटिंग काढू नका. म्हणलं ठीक आहे, आपल्या एरियात येऊन आपण शूटिंग काढून मग पुढे गेल्यानंतर आपण दुसरी शूटिंग काढू, काय हरकत नाही. आणि तिथं काय नाही, इथं पण आधार कार्ड मागतात. आधार कार्ड द्यायचं मोकळ्या मनाने आणि ड्रायव्हिंग लायसन किंवा RC बुक असं लागतं. तेवढं फक्त लिहून घेतात आणि इकडून एंट्री देतात आपल्याला भूतानमध्ये. मस्तपैकी इकडं पण छान छान आहे. पाहायला आपण जरा प्रयत्न करू. वेळ गेला तर जाऊ दे. इकडं आपलं कुठं आपण ट्रेनचं तिकीट बुक केलं किंवा कुठं आपण फ्लाईटचं तिकीट. आम्ही आता काय काय घेतलं सांगा आता इकडं. नाही, आपल्याला ते आता तुमच्या दोघांचे आधार कार्ड मागितले. बरं. तिथं पेट्रोल पंप आहे बघा शेजारी. हां ते डायरेक्ट विचारतात की तुम्हाला तेल टाकायला जायचं का फिरायला जायचं. बरं. हां हां हां. तेल काहीतरी 90 रुपये येतं. हे पेट्रोल डिझेल. 90 आहे. आपल्याकडे 90 नाहीच आहे. मग काय तेव्हा ते विचारतात पहिल्यांदा पण तुम्हाला. आपल्याला. हां मग काय सांगायचं आपलं. आम्ही सांगायचं आपलं फिरायला जायचं, तेल नाही टाकायचं. काय नाही म्हणले ते. नाही तसं हां काय. मग काय तर आधार सोडतात. कार्ड द्या ना दोघं. देतो ना आधार कार्ड. तुमच्याकडे आधार कार्ड दिली होती सगळी. हे आधार कार्ड. तर अशा पद्धतीने डॉक्युमेंट लागते मंडळी. डॉक्युमेंट द्यायचं, मोकळ्या मनाने भूतानमध्ये जायचं. आम्ही केलं आता 3ऱ्या देशात जवळपास प्रवेश केला आहे. नेपाळमध्ये झालो, बांगलादेशच्या बॉर्डरला गेलो, आता भूतानमध्ये एंट्री करतोय. नाथखोळा ट्रिप चाललेली मंडळी. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुम्हाला सगळं सांगणार आहे. इत्थंभूत माहिती प्रोसेस सांगणार. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, मोकळ्या मनाने फॉलो करायचं आहे, मोकळ्या मनाने कमेंट करायची. लक्ष देऊन ऐका. हां तुम्ही जर कधी आले तर तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. 100%. हां त्यामुळे मोकळ्या मनाने तुम्ही सगळं करत जा, काय अडचण नाही आहे. एकदम छान छान काम होणार. रामकृष्ण हरी. बाय बाय.